जय गजानन जयच संस्कृतम. माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. त्याला समाजात राहणं अत्यंत आवश्यकही आहे आणि आवडणारी ही गोष्ट आहे. पण जेव्हा आपण समाज म्हणतो किंवा काही लोकांच्या सोबत राहणे असा विषय म्हणतो, समूह म्हणतो, संगती असा शब्द वापरतो, तेव्हा एक गोष्ट अत्यंत महत्वाची असते की विवेक फार महत्वाचा असतो. कारण संगतीमध्ये राहायचंय, पण कोणाच्या, किती, कसं, ह्या सगळ्या गोष्टीचं जर भान नसेल तर ती संगतीच तुम्हाला त्रासदायक ठरते. हे सूत्र आपल्याला समजून घ्यायचंय. कारण शेवटी संगतीनुसार तुमच्या जीवनाचं परिवर्तन होणार आहे. याच गीर्वाणवाणीवर आपण पूर्वी जी नीतिशतकमची निरूपण मालिका केली आहे, त्यामध्ये एक अत्यंत सुंदर निरूपण आपल्या समोर येऊन गेलं, एक सुभाषित आपल्या समोर येऊन गेलं. ते म्हणतात की जसं पाणी तापलेल्या तव्यावर समजा पडलं तर त्याचं नामही उरत नाही, नामशेष होऊन जातं खऱ्या अर्थाने, कारण त्याचं अस्तित्वही उरत नाही. पाणी जर लोखंडी तव्यावर किंवा कोणत्याही तापलेल्या गोष्टीवर पडलं तर अस्तित्वहीन होऊन जातं. पण तेच पाणी जर कमळाच्या पानावर पडलं तर मोत्यासारखं चमकतं. गंमत पद्धती कशी आहे, सारखं म्हटलंय त्यांनी, मोती नाही होणार आहे पण मोत्यासारखी चमक निदान प्राप्त होणार आहे, तशी आकर्षकता प्राप्त होणार आहे. पण तेच पाणी जर स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्यात पडलं तर तो शिंपला त्या थेंबाला घेऊन समुद्राच्या तळाशी जाणार, आपल्या शरीरातले स्राव त्याच्यावर सोडणार आणि त्या दोन्हींचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष मोत्यात ते पाणी, तो थेंब परिवर्तित होणार आहे. ही जी रचना आहे ना, ती आपल्याला समजून घ्यायची आहे की तुम्ही कोणाच्या संगतीत राहता त्याच्यावर तुमच्या जीवनाचं परिवर्तन ठरणार आहे. आणि म्हणून संगती असली पाहिजे हे जितकं महत्वाचं आहे, तितकी ती योग्य असली पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे. ज्या गाणपत्य संप्रदायाचा मी अभ्यासक उपासक आहे, त्या गाणपत्य संप्रदायाचा दिव्य ग्रंथ आहे गणेश गीता. या गणेश गीतेमध्ये ह्या संगतीचं वर्णन करताना भगवान श्री गणेश राजा वरेण्याला उपदेश करताना म्हणतात, इतरत सुलभम राजन सत्संगो अतीव दुर्लभ. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बाकी सगळं सुलभ आहे, पण संतांची संगती ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. का? कारण संत नाही आहेत असं त्याचा अर्थ नाहीये. ते संत आपल्याला तेव्हाच संगतीत घेतील जेव्हा आपल्यामध्ये काही सद्गुण असतील, नाही तर ती कशाला आपल्या सोबत राहणार आहेत. हा भाव त्यातला समजून घ्यायचा आहे. म्हणून संत संगती त्यालाच मिळते जो स्वतः त्या मार्गाचा किमान वाटसरू असतो. स्वतः संत असण्यापर्यंत नाही, पण निदान संतांच्या मार्गाचा पाईक तरी असला पाहिजे. ती जी रचना आहे ना, ती समजून घ्यायची आहे. आणि जर समजा तुम्ही संगतीत चुकले तर नंतर तुमचा विनाश अटळ असतो. ही जी भूमिका आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडच्या साध्या साध्या कथांमधून सुद्धा या गोष्टी सांगितल्या. एक लहानशी कथा सहज आठवली म्हणून आपल्या समोर ठेवतो. एक माणूस होता, पक्षी पकडायचा. त्या पक्षी पकडणाऱ्यांनी एक छोटे छोटे 2 पोपटाचे पिल्ल पकडले. ते पोपटाचे पिल्ल पकडल्यानंतर करायचं काय, विकायचं. त्यातलं एक पिल्लू एका पंडिताला विकल्या गेलं, एक पिल्लू एका गुंडाला, अत्यंत वाईट कामं करणाऱ्याला विकल्या गेलं. परिणाम काय झाला, दोघांनीही पिंजऱ्यात ठेवले ते पिल्ल, दोघांनीही आपल्या दारापाशी लटकवले. पण त्या दारापाशी लटकवल्याचा परिणाम हा होता की पंडिताच्या घरी कोणी आल्यानंतर स्वागता करता अत्यंत सुंदर उद्गार काढले जायचे, या या आपण आलात, आम्ही धन्य झालो, इत्यादी पद्धतीचे वाक्य असायचे. ते त्या पोपटाने ऐकले, पोपटाने तेच पाठ केले. दुसऱ्या बाजूला जो गावगुंड होता त्याच्याकडे नेऊन दिलेला पोपट त्या गावगुंडाच्या दरबारात कायम शिव्यात चालू असणार. त्या सगळ्या शिव्या त्यांनी ऐकल्या, पोपटाला सुद्धा शिव्या पाठ झाल्या. सांगायची महत्वाची गोष्ट, तुम्ही कोणाच्या संगतीत असता त्याच्यानुसार तुमचं जीवन तयार होत असतं. तेच संस्कार आपल्या मन, वाणी, बुद्धी सगळ्यांवर होत असतात. ही रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि मग ते नेमकं सांगताना आजची अन्योक्ती आपल्याला शिकवतीये, मर्कटान्योक्ती. माकडाला उद्देशून सुभाषित केलं. माकडाला उद्देशून नाहीये खरं तर, ते माकडाच्या संगतीत जे जातात त्यांच्याकरता केलेलं सुभाषित आहे. कारण माकड याच पद्धतीने वागतं हे सांगायचंय. आणि मग माकडाच्या संगतीत तुम्ही जर गेले तर कोणता तुमचा सत्कार होणार आहे, कारण ते स्वतःच मर्कट
आहे ते स्वतःच निरर्थक मूर्ख अशा प्रकारचा जीव या अर्थाने वापरलंय, दुष्ट अशा प्रकारचा जीव, विकृत अशा प्रकारचा जीव, कारण कारण त्यांना सल्ला सहन होत नाही. लहानपणी ज्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या त्यातली आणखीन ती गोष्ट आपल्याला सहज आठवत असेल की तेल माकडं जेव्हा थंडीने कुडकुडत असतात तेव्हा पक्षी त्यांना सल्ला देतात की अरे ज्या दिवसांमध्ये तुम्ही मोकळे होते त्या दिवसांमध्ये घर का नाही बांधलं, आता जर घरात राहिले असते तर चांगले सुखाने राहिले नसते का, कशाला इथं तडफडावं लागलं असतं. अशा पद्धतीने सल्ला दिला. परिणाम काय झाला, माकडांनी त्या सगळ्या पक्ष्यांचे घरटे उडवून लावले. म्हणून त्या प्रवृत्तीचा विचार म्हणून माकड आपल्या समोर ठेवलंय की जे चांगलं कधी वागतच नाहीत, जे इतरांना दुस्वासच करतात, जे इतरांना त्रासच देतात, त्यांचं प्रतीक म्हणून माकड वापरलेलं आहे. हे आधी समजून घेतलं ना की मग सुभाषित सहज समजतं. अशा त्या माकडांच्या संगतीत जर कुणी गेला, युक्तम, युक्तम याचा अर्थ बरोबर आहे, पण बरोबर आहे याचा अर्थ पुढे ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी बरोबर आहेत असं नाही सांगायचंय, हे असंच होणार तुमच्या बाबतीत, हे युक्त आहे. कारण शेवटी तुम्ही माकडाची संगती पकडली, माकडाच्या संगतीत गेल्यानंतर हेच होणार आहे. अशा अर्थाने त्यांनी तो युक्तम शब्द वापरलाय की ह्याच गोष्टी घडणार आहेत. तिथं तुम्हाला चांगल्या गोष्टींचा किंवा चांगल्या प्रतिसादाचा अपेक्षाच तुम्ही करू शकत नाही. ती अपेक्षा नसलेली जी रचना आहे ना ती सांगायची आहे कवींना. म्हणून ते सांगतात की जर कोणी माकडांच्या संगतीत गेलं तर काय होईल, युक्तम सभायाम खलू मरकटानाम. खलू म्हणजे खरोखर, मरकट म्हणजे माकडांच्या सभेमध्ये जर तुम्ही गेलात याचा अर्थ त्यांच्या संगतीत गेलात, त्यांच्या सोबत जाण्याचा प्रयत्न केला, काय काय मिळेल. एखाद्या सज्जनाकडे गेल्यानंतर तुम्हाला काय मिळेल याचा विचार करा, आणि एखाद्या अशा दुष्टांकडे गेल्यानंतर तुम्हाला काय काय मिळू शकतं. अशा निरर्थक मूर्ख लोकांच्या संगतीत गेलं तर काय होऊ शकतं ही तुलना आपल्या समोर ठेवत आहे. त्यांनी जरी एकाच बाजूने मांडलं असलं तरी दुसऱ्या बाजूचं गृहीत आहे. समजा तुम्ही एखाद्या सज्जनांकडे गेलात, काय मिळायला पाहिजे. हितोपदेश नावाचा दिव्य ग्रंथ आहे आपल्याकडे, नारायण पंडितांनी लिहिलेला. त्या नारायण पंडितांनी लिहिलेल्या हितोपदेशामध्ये एक सुंदर वचन आहे की समजा तुम्ही एखाद्या संतांच्या घरी गेलात, किमान 4 गोष्टी तुम्हाला निश्चित मिळणार आहेत. भूमी, उदकम, तृण आणि सुवाक. 4 गोष्टी तुम्हाला कमीत कमी मिळणार. जमीन तरी मिळेल तुम्हाला, बसायला भले आसन नसेल पण जमीन का होईना निश्चितपणे मिळेल. तुम्हाला पाणी निश्चितपणे दिल्या जाईल, काहीच नाही तर दर्भाचं आसन तरी टाकल्या जाईल, गवत तरी अंथरल्या जाईल, त्याच्यावर तुम्हाला बसवल्या जाईल, पाणी किमान आणून दिल्या जाईल. भलेही खाण्याचे पदार्थ नसतील, अत्यंत गरीब असेल, पण सज्जनाच्या घरामध्ये जल मिळेल. आणि मग जल शब्दाचा अर्थ जीवन आपण जो पाहिला त्या दृष्टीने विचार करा. म्हणजे सज्जनांच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी मिळतील. म्हणून चौथी गोष्टी सांगितली, सुनृता वाक. अत्यंत संस्कार संपन्न अशा प्रकारची वाणी तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे निदान तुमची अवभगत केल्या जाईल, तुम्हाला बसायला सुंदर पद्धतीने किमान आसन दिल्या जाईल, सन्मान दिल्या जाईल. आणि मग जर समजा तो श्रेष्ठ असेल, धनसंपन्न असेल, एखादा सम्राट असेल तर तो तुम्हाला अक्षरशः अद्वितीय अशा प्रकारच्या आसनावर विराजमान करेल. गाद्या गिरद्या असतील, रेशमी प्रकारचं सगळं वर्णन त्याचं आपल्याला पाहता येईल, ही सगळी गोष्ट मिळेल. पण समजा तुम्ही माकडांच्या सभेत गेले, आता तुम्हाला काय मिळेल. त्याचं उत्तर आहे ती सभा जिथे आहे आणि जशा पद्धतीत आहेत तसंच तुम्हाला बसावं लागेल. म्हणून दुसऱ्या ओळीत ते सांगतात, युक्तम सभायाम खलुमरकटानाम शाखा तरुणाम मृदुलासनानी. शाखा म्हणजे फांद्या, तरु म्हणजे वृक्ष. वृक्षाच्या ज्या फांद्या आहेत ना त्या फांद्यास तुम्हाला मृदू आसन म्हणावं लागेल. आता फांदी कुठंच मृदू नसते, फांदीचा काहीच संबंध नरमपणाशी नाही, ती अत्यंत कडक आहे, रखरखीत आहे, पण त्याच्यावरच तुम्हाला बसावं लागेल. कारण सभा माकडांची आहे, ते तुम्हाला दुसरं काय देणार. त्यांच्याजवळ तेच आहे, ते सगळे जर त्याच्यावरच बसत असतील तर तुम्हालाही तसंच बसवणार आहे, कारण संगतीचा तो परिणाम आहे. म्हणून तिथे तुम्हाला मृदू आसन मिळण्याची शक्यताच नाही. त्या फांद्यांनाच तुम्हाला मृदू आसन म्हणावं लागेल आणि स्वतःचा तोल सांभाळतच तुम्हाला तिथं बसावं लागेल. कारण केव्हा पडाल खात्री नाहीये. ही रचना जी आहे तीही त्यातून समजून घ्यायची आहे. आणि मग रचना कशी होते, शाखा तरुणाम मृदुलासनानी सुभाषितम चित कृती.
मग अशी जसं आपल्याला सांगितलं की सज्जनांच्या घरी गेले तर काय मिळेल, सुंदर वाणी किंवा ऐकायला मिळेल. भलेही त्याच्याजवळ गरिबी असेल, भलेही त्याच्याजवळ देण्यासारखं काही नसेल, पण चांगले संस्कार असल्यामुळे चांगले वचन तो तुम्हाला देऊ शकतो, चांगला सल्ला देऊ शकतो. नाही सल्ला तर निदान तुमच्याशी बोलण्यामध्ये, सहज बोलण्यातून सुद्धा कितीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या कानी पडू शकतील, कारण ते सज्जनांचं घर आहे. इथं कोण आहेत, माकडच आहेत. सुभाषित काय असणार त्यांचे, त्यांचे जे चीत्कार आहेत तेच सुभाषित. त्यांचा जो कलकलाट आहे, त्यांचा जो गोंधळ आहे, त्यांचा जो नाना प्रकारचा उत्पात आहे, ते उत्पातच तुम्हाला स्वाभाविक सुभाषित म्हणून घ्यावे लागतील, कारण तिथं बोलण्यासारखंच काही नाहीये. आणि ज्याच्याजवळ बोलण्यासारखं काही नसतं ना, तो गोंधळ घालत असतो. ही रचना व्यवस्थित लक्षात घ्या. तो आदळापट करत असतो, चिडचिड करत असतो. ती जी रचना आहे आपल्याला अनेकदा पाहायला मिळेल. दूरचित्रवाहिन्या आपण पाहतो, त्या दूरचित्रवाहिन्यांवरच्या अनेक चर्चा ऐकतो. या चर्चेमध्ये संस्कार नसलेले लोक तुम्ही पहा, प्रचंड गोंधळ घालतात, आरडाओरड करतात, समोरच्याला बोलूच देत नाही. ही काय मानवी संस्कृती नाही ना. समोरचा बोलत असताना शांतपणे ऐकून घेणे आणि त्यानंतर आपला वेळ आल्यानंतर आपली बाजू त्याच्यावर मांडणे, हे मानवी पद्धत असते. माकडांना कुठं समजतं, माकडं गोंधळ घालून मोकळं करतात. चित्कार हेच त्यांचं सुभाषित आहे. अशा पद्धतीची रचना आपल्या समोर सुभाषितकारांनी सांगितली. ते म्हणतात एवढ्यानीच नाही होणार, चित्कार जो आहे तो चित्कारच तुमचा असलेला सुभाषिताचा विषय आहे. आणि आतिथेयी याचा अर्थ तुम्हाला आतिथ्य म्हणून काय मिळणार, तुमचा स्वागत म्हणून काय मिळणार, तुमचा सन्मान म्हणून काय केला जाणार, सत्कार तुम्हाला काय प्राप्त होणार, किंवा या सगळ्या हिशोबात तुम्हाला मिळणार काय. म्हणून आतिथेय या शब्द वापरला. अतिथी शब्द आहे, याचा अर्थ तिथी माहिती नसलेला, अचानक आलेला. आपण जेव्हा म्हणतो ना की या कार्यक्रमाचे हे प्रमुख अतिथी असणार आहेत, हे वाक्य खऱ्या अर्थाने बरोबर नाही. व्यवहारात चालून जातो तो भाग सोडून द्या, पण ते प्रमुख अतिथी कसे आहेत, जर येण्याच्या आधीच त्यांची तारीख ठरलेली आहे आणि तारीख घेऊन येत आहेत, तर ते अतिथी नाही असू शकत. अभ्यागत शब्द आहे आपल्याकडे. बारीक बारीक लक्षात छटा ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. अतिथी याचा अर्थ न माहिती असताना, ज्याची तिथी म्हणजे येण्याचा दिवस निश्चित नसताना येऊन पोहोचलेला आहे, तो अतिथी. अचानक आलेला म्हणून असा अचानक, पण भारतीय संस्कृती सांगितलं असा अचानक कोणी आला ना तर तोही देवता स्वरूप असतो. म्हणून यादी आपण आपल्याकडे जे दिली, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, चौथा क्रमांक दिला अतिथी देवो भव. अतिथी जो आहे तो देवता स्वरूप आहे. स्वाभाविक त्याचा सन्मान व्हायला पाहिजे. सन्मानामध्ये सत्कार हा जो पुढचा प्रकार आहे तो भलेही नसेल, तुमच्याजवळ देण्यासारखं काही नसेल, मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय, देण्यासारखं काही नसेल, पण मान तर देऊ शकता ना, सन्मान तर करू शकता ना, आदराने वागू तर शकता ना. ह्याही गोष्टी जिथं होत नाहीत ना त्याला मरकट म्हटलेलं आहे, त्याला माकड म्हटलेलं आहे. कसं करतात ते माकडं, त्यांच्याकडचा अतिथी सत्कार काय असणार आहे त्याचं वर्णन करताना चौथ्या चरणामध्ये सुभाषितकार आपल्याला सांगतात, दंतैही नखाग्रैश्च. दंत म्हणजे दातांच्या माध्यमातून आणि नखाग्र म्हणजे त्यांच्या वाढलेल्या नखांनी ते काय करतील, त्याचं उत्तर आहे विपाटितानी. ते तुमच्यावर जे ओरखडे ओढतील ना, ते तुम्हाला जे जखमी करतील, तुमच्यावर हल्ला करतील, हाच त्यांचा अतिथी सत्कार आहे. कारण तिथं दुसरं काय मिळणार आहे. जर तुम्ही अशा मूर्खांच्या संगतीत गेले तर तुम्हाला ते चाव्याच घेणार आहेत, तुम्हाला ते ओरबाडूनच काढणार आहेत, कारण त्यांचा तो स्वभाव आहे. त्याच्यात तुम्ही वाईट म्हणायची गरज नाहीये, यांनी असं का केलं, तो तसंच करणार होता, तू गेला कशाला, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. जर माहिती आहे समोरची व्यक्ती अशीच वागत आहे, आपण संगतीत राहायचं की नाही, हा विवेक आपल्याजवळ असला पाहिजे. हे सांगणारी अन्योक्ती आहे, लक्षात घ्या. ते तसेच वागणार आहे, कारण त्यालाच तर मरकट म्हटलंय, त्यालाच तर मूर्ख म्हटलंय. त्याच्या हातामध्ये अक्षरशः इतरांना प्रकाश आणि मार्गदर्शन करणारा टेंभा जरी दिला ना तरी माकडाच्या हातात दिल्यानंतर आपल्याकडे शब्द वापरला, माकडाच्या हातात कोलीत. काय करेल, स्वतःच सुद्धा जाण्याची जागा, जंगल सुद्धा जाळून मोकळा करेल, कारण त्याला तो विवेकच नाहीये. अशा लोकांच्या संगतीत राहताना आपण विवेकपूर्ण असलं पाहिजे. हे भान आपल्याला देणारं सुभाषित, हे भान आपल्याला सांगणारी ही अन्योक्ती. आणखीन एखादी अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम्.